नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. जे अनेकदा स्वखर्चातनं कामं करण्यात केसरकर हे कधी मागं पुढं बघत नाहीत. त्यामुळं ही लोकप्रियता त्यांची वाढली ती यामुळेच. कोरोना काळात तर त्यांनी प्रचंड कामं केलं, अनेकांना मदत केली, धान्य वाटप केलं. महापूर काळातही अनेकांना पाण्याची व्यवस्था केली, इतर अनेक प्रकारची मदत केली. जे प्रभागातील प्रत्येक व्यक्ती ही आपल्याच कुटुंबातील आहे असं समजून काम करणारा कार्यकर्ता म्हणून प्रवीण केसरकर यांची ओळख आहे. आणि हे सगळं करत असताना प्रसिद्धीपासून नेहमी 4 हात लांब करत, म्हणजे दिलेलं या हाताचं या हाताला कळणे, या पद्धतीची मदत प्रवीण केसरकर यांची नेहमी सुरू असते. नगरसेवक असो वा नसो, मदत करायची, प्रत्येकाला मदत करायची, विरोधक असला तरी त्याला मदत करायची, ही भावना प्रवीण केसरकर यांनी कायम जपली. त्यामुळेच त्यांची प्रभागात लोकप्रियता निश्चितपणे वाढलेली आहे. प्रभागातली अनेक ठिकाणी विद्युत दिवे त्यांनी लावलेत, काही ठिकाणी स्वखर्चातून त्यांनी वॉकिंग ट्रॅकही बांधलेला आहे. त्यामुळं स्वच्छ प्रभाग, चांगला प्रभाग, विकसित प्रभाग हे स्वप्न घेऊन प्रवीण केसरकर यांनी काम केलेलं आहे. सर्वांना आपलंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व आहे. आमदार फंडातून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या प्रभागात आणला, खर्च केला. त्यामुळं या प्रभागाचा कायापालट निश्चितपणे झाला आहे. टेमलाईवाडीचा कायापालट झालेला, मंदिराच्या दुरुस्तीसाठी नेहमी त्यांची मदत असतेच. गेले 25-30 वर्षे अतिशय झोकून देऊन काम केल्यामुळं एकूणच या प्रभागात प्रवीण केसरकर यांच्याबद्दलची जी काय भावना आहे ती आपलेपणाची आहे. आणि याच आपलेपणाच्या जोरावर, कामाच्या जोरावर, कर्तव्य बजावण्याच्या जोरावर पुन्हा एकदा ते काँग्रेसच्या वतीनं महापालिकेच्या मैदानात उतरणार आहेत. प्रचार सुरू झालेला आहे, नारळ फुटलेला आहे. आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून मोठ्या प्रमाणात कामं त्यांनी या भागात केलेली आहेत. आणि याच कामाच्या जोरावर प्रवीण केसरकर आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून मैदानात उतरणार.